मला तात्यांचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. सुमे ग किती चिडशील. तूच सांग, तुला पटलंय का? बबन आणि तात्या खोटं बोलायला लागलेत. काय ग सुमन, माहेरी का? रोज रोज माहेर, मज्जा आहे बाबा. कसली मज्जा? अगं आता माहेरी गेल्यावर कौतुक होणारच की, मग मजा नाही तर काय. काय मजा बिजा नाही. अगं राहू दे ग, आम्ही काय म्हणणार नाही तुला. उगी खोटं कशाला बोलतीस? तुम्ही कधी खोटं बोलत नाही हे माहित नाही का तुम्हाला? सुमे अगं काय रे बाबा समरे, आता काय तुझ्या बायकोची चेष्टा मस्करी पण करायची नाही का काय आम्ही? मामी ऍक्च्युली सुमीचा मूड नाही आज, आणि तुम्ही सुद्धा चुकीच्या वेळी मस्करी केली, ती पण चुकीची. ठीक आहे, होईल पण ती शांत. येतो मी. शालू, तो माझा शर्ट कुठे इस्त्रीचा बघितलास का? शालू, मी तुला काहीतरी विचारतोय. मी काय नोकर आहे का या घरातली? कोण म्हणलं तुला? मला काही किंमत आहे का नाही या घरात? अगं, कोण बोललं तुला? अजिबात नाही. खानावळवालीनं अपमान केलाय माझा. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं बघायचंच आहे मला. आतापर्यंत ताई होती, आता तू पण का? ते मला काही माहित नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे. येणार. शालू, मी त्याच कामगिरीवर आहे. माहितीये तुमच्या कामगिऱ्या, पाता नुसत्या. आता दाखवतोस तुला आता. बबन, काय रे भानगड आहे या झोप्या रोगाची, आणि मला कसा माहित नाही? ते झोप्या रोग आहे की नाही, लय डेंजर आहे वाहारी तात्या. म्हणजे माणसाला कुठं पण झोप येते, कधी पण झोप येते, अशी मान पडती, जांभळ्या येते, त्या खोकला होतो, लय काय काय होतं अहो. या काही सगळं ऐकलंय मी, पण लय हंगाडा रोग दिसतोय गाड्या हो. हो हरी तात्या, ते कसला म्हणते त्याला जवळ बसल्यावर होतो, संसर्गजन्य रोग आहे ह्यो. आता तुम्ही बसलाय का नाही इथं, तुम्हाला पण होईल बरं का. नाही रे बाबा, हा आधीच माझ्या झोपवून बायकोची किटकिट किटकिट चालली या, त्यात ह्यो झोप्या रोग नको रे बाबा. मी आपला जातो रे बाबा. सुरेश, थोडक्यात वाचलो आपण, नाहीतर काय खरं नव्हतं. सुमीनं पकडलंच असतं आपल्याला. सुमी मला बोलून गेली त्याचं लय वाईट वाटतं यार, पण हे सगळं तिच्यासाठीच करतो यार मी. हो, पण हे तिला माहित आहे का सांग बरं? तिला जर माहित असतं का नाही तर ती अशी बोललीच नसती. तू तिचं मनाला लावून घेऊ नकोस. झोप, पड जरा. कारखान्यावरचं डबं करावं लागणार गाड्या. डबं नाही पुचलं तर सुमी वरडत. तेव्हा मी आता डब्याची तयारी करतो. अयो, काय झालं रे सुरेश? बबन, पोती उचलून हात लय दुखतो यार. थांब जरा, मी बाम लावून देतो. शर्ट काढ जरा, काढ शर्ट. हे तर दुखतंय का वर? हा, इथं निघलं. बबन, एकदा काही पैसे फिटलं की मी सुमी सांगेल तसंच करणार बघ. हा पण तिला तोवर कसं समजावचं हेच मला कळत नाही बघ. सुरेश, पायलट साहेब म्हणले की नाही मी समजून सांगतो, मग सांगतील. तू तुझा विचार कर, सुमीचा नका विचार करू. अरे जवळ जीवात जीव आहे तवर सुमीचा विचार राहणारच मनात माझ्या. सुरेश, तू पड जरा, मी जेवणाची तयारी करतो. जेवणाची तयारी झाली की नाही मी तुला उठवतो. पड जरा, पड. नाही नका. नाही नाही, तू पड.
मॅडम काय नाही. अहो मग हे काय? हा काय झाले सुमी मॅडम? काळजीचं काय कारण? काय नाही, मी कशाला काळजी करू, मला काही गरज नाही. बरं राहू द्या, द्या मी करते सगळं. नाही मी करते. अहो द्या मी करते, तुम्ही जाऊ आराम करा. सुमे, आज तू पण आमच्या बरोबरच जेवायचं हं? म्हणजे येताना तुझा डबा सुद्धा कारखान्यावर घेऊन ये काय? पण मला सांग, तू आज भाजी कुठली करणार आहेस? सुमे, काय झालंय? पायलटावर मला करमनाच झालंय. काय झालं? तात्यांची काळजी. नको करूस मग. सुमे, तुला माहितीये, जास्ती काळजी करणं पण फार चांगलं नसतं. तुला नाही कळणार ते. अगं तात्या म्हणजे माझा जीव आहे. माहितीये मला, आणि तरी तू तात्यांना त्रास देतेस. आहे का? मी काय ताप दिला त्यासनी? हेच जास्त काळजी करणं. अरे एखाद्याची काळजी करणं म्हणजे ताप देणं नसते पायलट. अनावश्यक काळजी करणं म्हणजे ताप देणंच असतं सुमे. अगं प्रत्येकाला त्याची पर्सनल स्पेस हवी असते. तात्याने सुद्धा त्यांची पर्सनल स्पेस दे ना जरा. म्हणजे तात्यांना सुद्धा जरा त्यांच्या मनासारखं जगू दे ना. तू सतत जर त्यांना असं करा तसं करा असं म्हणत राहिलीस तर ते त्यांच्या मनासारखं कसं जगतील? मी जर तुला सतत म्हणत राहिलो असं कर तसं कर, तुला राग नाही येणार का? हे बघ सुमे, तू काही काळजी करू नकोस. तू फक्त तात्यांना जरा वेळ दे, मग सगळं व्यवस्थित होईल. बघ तू. हा, इथनं पुढे तात्याने मी काय बी बोलणार नाही. करू दे त्यांना त्यांच्या मनासारखं. बेस्ट. आणि त्यांचं काही चुकलं तर आपण आहोतच की त्यांना सांभाळून घ्यायला. हा, फक्त तात्या कुठे चुकाय नाही पाहिजे. नाही चुकणार. आला होय साहेब. हा बघ, आहे का, एकदम परफेक्ट टायमिंग मध्ये आला तुम्ही. म्हणजे तुमचं घड्याळ माझ्या घड्याळासारखं एकदम परफेक्ट आहे. हो साहेब, माझं घड्याळही अगदी तुमच्यासारखंच जबाबदार आहे. नाही नाही, तसं नाही. म्हणजे ही घड्याळ तुम्हीच दिलंय म्हणा मला. पण आता ते तुझं आहे. हा, ते पण खरं आहे म्हणा. बरं साहेब, चला आता लवकर गेलं पाहिजे आपल्याला. सोमी, आज काय भाजी? म्हणजे नाही म्हणजे आज भाजी कुठली संपल्या, कुठली आणणार आहे, पायलट साहेबांनी काय सांगायचं आहे का? देवाला तोंड दिले की मला. हो, पण काल तोंड नव्हतं की. काय म्हणलास? नाही नाही, काय नाही. दोघांचं भांडण मिटलंय बहुतेक. साहेब, तुम्हाला वळवाचा पाऊस माहित आहे का? असं बादा 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 पडतो आणि धड दिशी निघून जातो. तसंच आमच्या सुमीच्या रागाचा आहे. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. जबाबदार माणूस असं बडबडत राहिला तर कारखान्यात टायमात कसं पोहोचणार? खरंच की साहेब, चला परदेशी निघूया, नाहीतर टायमात पोहोचायचो नाही आपण. मी गाडी काढतो, या लवकर. सुमे, आता अजिबात रडायचं नाही, कळलं? पायलट, मला जेवढं रडायचंय तेवढं रडून घेतलंय मी. आणि तू एवढं भारी समजवलंयस का आता अजिबात रडणार नाही. गुड. आणि सुमीच्या डोळ्यात कधी पाणी येत नाही, माहितीये ना? नाही येणार. नक्की? सुमीच्या डोळ्यात पाणी येणार नाही म्हणजे नाही. समज आवडलं माझं. चल. आवा जरा इकडे या की, काम आहे व्हायचं. अगं जायचंय. आलो समोर. हो. तिच्या डोळ्यात पाणी आणणार होता ना, काय झालं? ते त्या म्हाताऱ्याला फोन केला होता मी, पण तिने उचललं नाही. आपण नंतर बघू ना. अजिबात नाही. तिला रडवल्याशिवाय मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. शालू, काय हट्ट्या. ते मला काही माहित नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मी तुम्हाला
तुम्हाला प्यायला पाणी बी देणार नाही. समर, तू जा. तुझ्या मामा साहेबांवर आज एक मोठी जबाबदारी पडल्या. ठीक आहे ठीक आहे. सुमी येतो. मामासाहेब चला की बसा की लवकर. चला मामासाहेबांवर जबाबदारी पडली. चला लवकर लवकर. मामासाहेब ती जबाबदारी माझ्यावर देखील घ्या. या. शालू आता हिच्या डोळ्यात पाणी कसं आणू मी? ते तुम्ही बघा. रडणार नाही काय? आज हिला रडवायचं म्हणजे रडवायचंच. अगं शालू तुझ्यासाठी आपण साडी खरेदी करायला जाऊया का किंवा दागिने? हा जा. हा. नाही, मागच्या 2 टायमाला नुसती दुकानं फिरून आणलीत तुम्ही. साडी नको न काय नको. या टायमाला खानावळवालीच्या डोळ्यात पाणीच पाहिजे मला. हसताय काय? शालू हा मामासाहेब हसला म्हणजे त्या खानावळवालीच्या डोळ्यात पाणी येणार म्हणून समज. बघ तू. खरंच काय? खरंच. मामासाहेब काय हुडकताय? नाही नाही काय नाही. तू तुझं काम कर. चल तिकडं 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 राहिले काम. चल चल चल. हा, ठीक. पायलट तू समजवलंस खरं, पण तर बी माझ्या मनाला नाही पटत र. तात्यांची काळजी काय जाईना बघ माझ्या मनातनं. शालू काय करतेस? 4 माशा आणून द्या. अगं मारत बसते. एक काम जमाना झालंय तुम्हाला. काड्याचा डोस डबल नाही ना केला तर नाव नाही सांगणार. शालू राग शोभत नाही तुला. एक शब्द बोलू नका माझ्या संगत. एक काम जमणार नाही आयुष्यात तुम्हाला. माझा अपमान झाला म्हणून तिला रडवायला सांगितलं तर तेवढं बी जमणार होय? शालू या जगात अशी एकही गोष्ट नाही जी या मामासाहेबांना जमणार नाही. आता तुझ्या नवऱ्याची कमाल बघ. लक्ष्मण, हे लक्ष्मण
काय मामासाहेब? लक्ष्मण एक काम कर, सुमनला सांग बोलावलंय. मामासाहेब काय ताम आहे म्हणून तांदू? तुला उलटा टांगू? नको. मग सांगितलं तेवढं करायचं. प्रश्न विचारायचे नाही. कसला घाण वास येतोय, हा तिकडे. शालू, तुझ्यासाठी एवढं करतो मी, तुला काही किंमतच नाही माझी. तिच्या डोळ्यात आधी पाणी आणून दाखवा, मग कळेल तुमची किंमत. बघ आता. मॅडम काय मामासाहेब, काय काम होतं काय? काम म्हणजे असं की काय नाही शालू. आता मला काय माहित, तुम्ही बोलवले. मी कुठं, तू बोलत ना. लक्ष्मण सांग बाबा कोणी बोलवलं आता. मामासाहेबांनी. हा म्हणजे बोलवलं मीच. ते काम असं होतं की काय काम होतं? काम म्हणजे ते हे ग काम असं. सुमन रडतीस तू, काय झालं? काय नाही. सुमन, तुझ्या डोळ्यात पाणी. हं? रडायला काय झालं? काय नाही. अगं पण रडतीस तू. सुमी काय झालं? काय नाही. मग रडतेस का? तुम्ही मॅडम तांदा ती काय झालं? का लालताय तुम्ही? ए सुमी काय झालं? तुला कोणी काय बोललं का? अगं मग रडतेस का? काय झालं सुमी मॅडम? तांदा ती काय झालं? काय झालं? ताई, अगं सुमन रडतीये. का? अगं मला तेच कळेना झालंय. सुमी सांग ना काय झालंय? गीता हा? तू सुमी सोबत थांब आणि काय लागलं ना तर मला सांग, मी आहे बाहेर. हो. मॅडमना देऊन जा. लक्ष्मण, तुला काय उलटा टांगू? नाही नको. ताई, बघितलीस का माझी कमाल? शाबास नरसू. ताई आलोच, अजून थोडं काम बाकी आहे. हे घ्या सुमी मॅडम. अहो काय झालं सुमी मॅडम? काय नाही. मग रडताय का? काय ते गेले वाटतं डोळ्यात. तोंड बी धुतलं तरी बी जाईना. काय झालं सुमी मॅडम? काय नाही. अहो परत का रडताय?